4 महिन्यांपासून दर्यापूर गाव तहानलेले, प्रशासन झोपेत, ग्रामस्थांचा संताप उसळला। भुसावळ तालुक्यातील दर्यापूर गावात गेल्या तब्बल 4 महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असून ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना ऑर्डनन्स फॅक्टरी व शेती शिवारातून पाणी आणण्याची वेळ आली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे। अखेर माजी सरपंच बाप्पू सोनवणे यांनी पुढे येऊन गावातील ज्ञानदेव पाटील यांच्या विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू केला व लवकरच सोलरवर ट्यूबवेल कनेक्शन करून पाणी पुरवठा करण्यात येणार असे सांगितले। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, दर्यापूर। मग ग्रामपंचायत काय करते? ग्रामपंचायत म्हणता आमचं झालं म्हणता, आपण मेंबरकडे बी गेलं ना, झालं म्हणता आपलं काहीच नाही। सरपंच काही सांगता नाही का? सरपंच बी म्हणते काही येतच नाही ते बाई। पाण्याचे टाके किती आहे? 2। पाणी येत नाही ना? नाही, टँकर वगैरे काही आहे? टँकर येतात, तिकडे गेलं तिकडेच झालं। हे पाणी टाकी गावात बांधली, यात कावर पाणी पडलं नाही अजून? काय मालूम आता तेले करा न तुम्ही चांगली द्यायची। किती वर्ष झाले पाणी टाकी लय बांधली? 3-4-5 वर्ष आले भाऊ, असं काहीच पाणी नाही। काही कोल्डी गावात खट आहे, काही गावात काही साफसफाई, काही नाल्या गेल्या नाही काहीच नाही, काहीच करता नाही। इथं ग्रामसेवक बी येत नाही का म्हणा? नाही, गरम चौक बी येत नाही, नाही ना? गरम चौक बी येत नाही, आणि सरपंच बी येत नाही? सरपंच बी येत नाही। यायचे चांगले हे करा तुम्ही। तुम्ही कुठून कुठून पाणी भरून आणता मग? या हिरवं मत देताना तुम्हाला मग आमची सोय का करता नाही? दुसरं आमचं काहीच म्हणणं नाही। मग आम्हाला टायमावर पाणी दिलं ना, आम्हाला टायमावर कधी हे केलं, मग कशाला आराम मारतीन? 4 महिन्यापासून पाणी ना, म्हणून काय करवा? पाणी येत नाही, आम्ही काय करा? पाणी कुठून आणा? आम्हाला प्यायला पाणी भेटत नाही, सगळं बोला ना बा। बोला सगळं। पाणी पाहिजे नाही का? पाणी नाही, काही नाही, पटपट्यावर पाणी आणतात, पाणी आणतात, तिच्यामध्ये आम्हाला कसं भरा आम्हाला भरायला काय चान्स कुठून भरते ना? आम्ही पाण्यानं मरताय, आम्हाला पाणी भरू देतील का? आम्हाला पाणी आणायला कुठून? आम्ही पाण्यानं मरताय, आम्हाला पाणी नाही, आम्हाला काय करा? फिरून पाणी नाही आम्हाला। आम्ही टँकरला पैसे लावा। पैसे असले तर टँकरनं पाणी आणता, नाही तर मग पैसे नसले तर कोणी टँकर आणते? नाही, हजार टँकर लावता, आमका काम करा का? पोट भरा का? आमच्या लेकरा बायला पुढे काय खावडायला ना आम्ही? आणि ते हजार टँकर कशा का कुठून देतील ना? आमच्याकडे काम नाही, धंदे नाही। 1-2 दिवस पाणी देतात, नंतर त्याचे भरणे राहू देतील ना, आम्हालाच पाणी देतील का? हे बिल का भरता नाही आहे? याने बिल भरलं तर आम्हाला पाणी येईल ना? हे स्वतःचं पाणी पाहिजे ना यायचं? हे लोकांच्या पाण्याच्या भरोशा आम्ही काही लोक जीवन जगा? पाण्याशिवाय कोणतं काम होता नाही? टँकर आणले तर आम्ही घरपट्टीच भरणार। पण मग हा विषय माझ्या कानावरती काल दुपारी आला होता आणि आज सकाळी एक आपल्या गावातले जे ग्रामस्थ आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे तक्रार केली। मग त्या अनुषंगाने मी आमचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्यासोबत बोललो, तर त्यांनी मला असं सांगितलं की बाबा तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही तुमच्या गावामध्ये करू शकतात, कारण की सरपंच मॅडम ह्या आमच्या ज्या आहेत त्या आता आजारी आहेत, बरोबर? आणि नेमकं प्रशासनाने सरपंच, प्रशासक किंवा शासकीय अधिकारी हे प्रशासक याच्यावरती आता काहीच असं ताळमेळ बसत नाही। तर त्याच्यामुळे ह्या गावकऱ्यांचे जे हाल होत आहेत, तर आम्ही लोकांनी आम्हाला जे निवडून दिलं आहे त्यानुसार यांचं जे हे आहे पाण्याची समस्या त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला वैयक्तिक। एक आमचे ज्ञानदेव सोपान काका आहेत, त्यांच्या शेतातलं पाणी घेऊन गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याची योजना आम्ही चालू केली आहे। आणि एका 8 ते 10 दिवसात BDO साहेबांसोबत माझे आज सकाळी बोलणं झालं आहे, त्यानुसार ते आम्हाला सांगितलं आहे की बाबा तुम्ही जे करायचं आहे तुमच्या हिशोबाने करा आणि गावांच्या जी समस्या आहे ती सोडवा। आता ग्रामपंचायतकडनं मी अशी गवाही दिली होती की 8 दिवसात मी तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देईल, पण मग यांचं म्हणणं आहे की बाबा ग्रामपंचायतच्या भरोश्यावरती आम्ही नाही। पण मी असंच तुम्हाला सांगतो हात जोडून की मी वैयक्तिक नितीन जिजाबराव सोनवणे, पप्पू सोनवणे, माजी सरपंच दर्यापूर ग्रामपंचायत, तुम्हाला सगळ्यांना तुमच्या माध्यमातून गवाही देतो की येत्या 8 दिवसात आपल्या दर्यापूर ग्रामपंचायत मार्फत असंच म्हणले मी आता की मी तुम्हाला गावकऱ्यांना पाणी द्यायचं आश्वासन मी देतो।